उपवासाचे धिरडे करण्यासाठी येथे मी पाव वाटी साबुदाणा आणि 1 वाटी भगर 6 तास भरपूर पाण्यात भिजत ठेवले। आता यामधले पाणी निथळून साबुदाणा आणि भगर मिक्सर पॉट मध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यायची बरं का। हे बघा, मला बॅटर घट्ट वाटत आहे, म्हणून साबुदाणा आणि भगरचे भिजलेले पाणी यामध्ये घालून पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचे बरं का। तुम्ही मात्र बॅटर बघून घ्या, असे बॅटर आपल्याला हवे। आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणखी याच पद्धतीने बाकीचे जे मिश्रण आहेत मिक्सर पॉटमध्ये घालून यात पाव वाटी दही घालून पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं। दही घातल्याने धिरड्याची चव छान येते बघा। तुम्ही हे बॅटर 2 ते 3 तास फर्मेंट करायला ठेवू शकता, पण फर्मेंट करायला ठेवाल तर दही अजिबात घालू नका। मी यामध्ये दही घातले, त्यामुळे लगेचच धिरडे करणार आहेत। यामध्ये चवीनुसार सेंधा मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला जाळीदार धिरड्यासाठी असं सरसरीत बॅटर करायचं आहे। तुमचे बॅटर घट्ट झाले असेल तर थोडेसे पाणी घालून बॅटर पातळ करू शकता। आपण फक्त 5 मिनिट बॅटर साइडने ठेवूया, तोपर्यंत धिरडं करण्यासाठी चटणी करून घेऊया। ही चटणी आमच्या घरी सगळ्यांना आवडते आणि पटकन होते। येथे मी अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। आता या शेंगदाण्याच्या कूटमध्ये अर्धी वाटी दही घालायचं। शेंगदाण्याचा कूट पण मी अर्धी वाटीच घेतलेला आहे। चवीपुरते सेंधा मीठ, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच साखर आणि मिक्सरला भरकन फिरून घ्यायचं आहे। चटणी आपली तयार। रंग बघा चटणीचा किती सुरेख आलेला आहे। चटणी आता बाउलमध्ये काढून घेऊ। गॅसवर नॉनस्टिक तावा ठेवून ताव्याला तेल लावून घ्यायचं। तावा मात्र कडकडीत गरम करायचा। ताव्यावर बॅटर घालायचं। जाळी बघा आपल्या धिरड्याला किती मस्त आलेली आहे। आता धिरडं पलटी करून घेऊया। हे धिरडं ताव्याला अजिबात चिकटत नाही आणि खालून बघा किती मस्त भाजल्या गेलेलं आहे। आता हे धिरडं एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याच पद्धतीने बाकीचे धिरडे करून घेऊया। हे उपवासाचे धिरडे बनवणं खूपच सोपे आहेत। याला जास्त सामान सुद्धा लागत नाही। तुम्ही जेव्हा धिरडे खाल तेव्हा तुम्हाला वाटणार नाही की हे उपवासाचे धिरडे आहे। इतके छान होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।